मित्रांनो, तुम्ही अगोदर ह्या टाईपच्या व्हिडिओला बघा आणि आता या टाईपच्या व्हिडिओ बघा. हाय का नाही प्रोफेशनल? तर मित्रांनो, तुम्हाला पण असा व्हिडिओ बनवायचा असेल आणि कलर रेडिंग करायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माझ्यासारखं तुम्ही बॅकग्राऊंड दिसतंय ते बॅकग्राऊंडला कसं ब्लर करू शकता आणि तुमच्या व्हिडिओला कलर ग्रेडिंग कशी करू शकता, ते पण एकदम फ्रीमध्ये आणि एकदम हाय क्वालिटी आणि 4K HD क्वालिटीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माझ्यासारखं बॅकग्राऊंड कसं ब्लर करायचं आणि माझ्यासारखं कलर ग्रेडिंग कशी करायची, ते पण एकदम फ्रीमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या नॉर्मल व्हिडिओला तुम्ही 4K HD फुल हाय क्वालिटीमध्ये कसं कन्वर्ट करू शकता, ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे. फक्त माझ्यावर एक वेळेस तुम्ही भरोसा करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी जी ट्रिक तुम्हाला सांगेल ती ट्रिक तुम्ही तुमच्या व्हिडिओला अपलोड करायची मित्रांनो, तरच तुमचा व्हिडिओ एकदम 4K आणि HD क्वालिटीमध्ये आणि एकदम प्रोफेशनल लेवलचा बनवू शकतो मित्रांनो, तुम्ही या ट्रिकला अप्लाय केला तर मित्रांनो, मी तुम्हाला 100% सांगू शकतो, तुम्ही कमेंटमध्ये थँक्यू लिहून जाणार मित्रांनो, तुम्हाला विश्वास येत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे. आणि चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ऍप ओपन करून घ्यायचे. प्ले स्टोर ऍप ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, इथं VN ऍप डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो. तर इथं काय टाकायचं, VN ऍप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही काही करू नका, नसेल तर डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. तर घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता, असा इंटरफेस आहे मित्रांनो VN ऍपचा. नंतर मित्रांनो काय करायचं, आपल्याला इन्सोट नावाचं एक ॲप आहे मित्रांनो, त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे मित्रांनो. हे बघू शकता, असं इन्सोट नावाचं ॲप आहे, त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे मित्रांनो. आपण याला डायरेक्ट ओपन करून घेऊ, कारण आता अपडेट आलं मित्रांनो, तर मी नंतर अपडेट करणार आहे, तर काही विषय नाही. तर मित्रांनो, इन्सोट जे ॲप आहे मित्रांनो, ते लागणार आहे आपल्याला व्हिडिओ ब्लरिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, ब्लरिंग करण्यासाठी काय करायचं, पहिले बघा, असं इंटरफेस येईल तुमच्यासमोर. आल्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. आल्यानंतर काय, व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो, काही न्यू प्रोजेक्ट आहे बघा, इथं न्यूवरती क्लिक करून घ्यायचे. केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला इथं ब्लरिंग करण्याचा आहे मित्रांनो, जो व्हिडिओ तुम्हाला ब्लर करायचा आहे तो इथं घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो. बघू शकता, अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ इथं सिलेक्ट करून घेतलाय आणि हा आला मित्रांनो आपल्या टाईमलाईनवरती. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे बघा, व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथं इफेक्टवरती जाऊन मित्रांनो तिथं क्लिक करून घ्यायचं आणि इथं बघा AI फिल्टरवरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं आहे मित्रांनो, स्क्रॉल करायचं. इथं ब्लरचा ऑप्शन बघा, तिथवर क्लिक करून घ्यायचे आणि पहिला ऑप्शन मित्रांनो क्लिक करून घ्यायचे. बघू शकता, थोडा आवाज कमी करून घ्या आपण. तर मित्रांनो बघू शकता, आपला व्हिडिओ बऱ्यापैकी ब्लर झाला. याला काय करायचं, कमी करून घ्यायचं मित्रांनो. तुम्हाला जसं ब्लरिंग लागेल त्या पद्धतीने तुम्ही ते ब्लर करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ठीक आहे, आपलं एवढं ठीक आहे, समजा इथं ओके झालं आपलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने. आणि बघा, आता ब्लरिंग झाल्यानंतर बघा, इथं एक लाईन मित्रांनो, याला काय करायचं, खेचायचं समोर. पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो परत याला थोडंसं ब्लर करून घेऊ थोडंसं. तर बघा, अशा थोडंसं ब्लर करून घेणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओला, जेणेकरून आपल्या एडिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही जास्त. तर बघू शकता, असं एवढं आपण ब्लर करेल आणि ओके करून घेणार आहे मित्रांनो. बघा, तर बघा, बाकी काही नाही मित्रांनो. बघू शकता, अशा पद्धतीने आपण ब्लर करून घेतलं. आता झालं आहे मित्रांनो आपलं इथलचं काम. आता बघा, इथं जे वॉटरमार्क आहे मित्रांनो, ते वॉटरमार्क कसं घालवायचं आहे बघा, इथं वॉटरमार्क दाखवलं आहे मित्रांनो. याला कसं घालवायचं आपण सांगूया. त्याला काय करायचं, इन्सर्टवरती क्लिक करून घ्यायचं आणि तर फ्री रिमूव्हवरती क्लिक करून घ्यायचं आणि एक ॲड बघायची आणि पूर्ण वॉटरमार्क तुमचा इथं रिमूव्ह होणार आहे मित्रांनो, एकदम फ्रीमध्ये. तर मित्रांनो, थोडा लोड घेतोय. तर बघा मित्रांनो, आपण एक ॲड बघितल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला VN ॲप ओपन करून घ्यायचं मित्रांनो. VN ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्या समोर येईल मित्रांनो. काही ॲडेल वगैरे तर कट करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता काय, प्लसचं चिन्ह बघा येतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन येईल मित्रांनो, याच्यावर क्लिक करून घ्यायचे आणि ते सेव्हवरती क्लिक करून घ्यायचे. आणि आपल्याला आता काय करायचं, आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तोच व्हिडिओ आपल्या इथं घेणे मित्रांनो. इन्सॉर्टवरून जो आपण व्हिडिओ ब्लर केला होता तो इथं घेऊन घ्यायचं मित्रांनो. घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, थोडं स्क्रॉल करायचं आहे खाली बघा, इथं फिल्टरचा ऑप्शन बघा, ते फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आणि इथं ऑब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो बघा, इथं बघा जे ऑप्शन आहे पहिलं एक्सप्लोशन, त्याच्यावरती काहीच करायचं नाही मित्रांनो. थोडंसं याला आहे ना आपण प्लस मायनस करून थोडं याला प्लस करून घेऊ, 3% करून घेऊ. आणि जे कंट्रास्ट आहे बघा, त्याला कंट्रास्टवरती क्लिक करून थोडंसं याला आपण वाढवून घेणार आहे मित्रांनो. बघू शकता, अशा पद्धतीने थोडंसं वाढून घ्या. याला आपण 5वरती ठेवू मित्रांनो याला. ठीक आहे, 5वरती ब्राईटनेसला काहीच करायचं नाही मित्रांनो. बघा, याचं सॅच्युरेशन आहे, सॅच्युरेशनला काय करायचं आहे, याला आपण थोडंसं वाढून घेणार. याला आपण 6वरती ठेवू किंवा 10वरती ठेवू, 11वरती. ठीक आहे, 11वरती ठेवून घेऊ. बघा, इथं व्हायब्रेशन बघा, व्हायब्रेशन याला काय करायचं, याला बघून घ्यायचं आहे. पहिले काय करायचं आहे, आपल्या चेहऱ्यावरती काही इफेक्ट होते का ते बघून घ्यायचं आहे. त्यानुसार आपल्याला व्हिडिओ करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता, इथं आपण 10वरती ठेवू मित्रांनो. ठेवल्यानंतर मित्रांनो आता काय बघा, टेम्परेचर आहे मित्रांनो. टेम्परेचरला काय करायचो आपण,
टेम्परेचर थोडंसं आपण मायनसलाच ठेव, थोडंसं आपण याला मायनस किंवा थोडंसं बघू आपण याला आपण थोडंसं मायनस ठेवू बघा. बघू शकता मित्रांनो, याला आपण 15 वरती मायनस ठेवू. आता काय करायचं मित्रांनो, बघा इथं HSL मित्रांनो, याला काय करायचं ओपन करून घ्यायचं. याच्यावर क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो हे बघा जी मधली लाईन याला फुल करून घ्यायची. केल्यानंतर बघा आता इथं थोडं चेंजिंग तुम्हाला दिसणार मित्रांनो. आता इथं थोडंसं चेंजिंग दिसणार मित्रांनो. थोडा आवाज कमी करून घेऊ आपण. बघू शकता आता मित्रांनो तुम्हाला इथं चेंजेस तुम्हाला दाखवतो बघा. लाईन पूर्ण केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथं समोरची जे आपलं ऑरेंज कलर दिसतं मित्रांनो, याला काय करायचं पूर्ण लाईन करून घ्यायची. पूर्ण नाही मित्रांनो, थोडीशी कमी करून घ्यायची, कारण चेहरा एकदम लाल पण नाही झाला पाहिजे. आणि काही नाही बघा, खालची लाईन त्याला थोडंसं वाढवून घ्यायचं मित्रांनो. बघा थोडं वाढवल्यानंतर मित्रांनो आता बघा इथं जे आपलं पिवळं आपलं इथं थोडंसं बघा इथं हे पिवळ्या कलरची जी लाईन आहे मित्रांनो, त्याला इथं येलो कलरचं मित्रांनो म्हणतो आपण त्याला. ती पण लाईन मधली जी लाईन फुल करून घ्यायची मित्रांनो. आता बघा इथं बघा मित्रांनो, झाडं बघा पाठीमागे झाडं बघू शकता मित्रांनो, एकदम कसे होते मित्रांनो, हालचाल होती का नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने करून घ्यायचे बघा. आणि बघा आता ग्रीन कलर आहे मित्रांनो, बघा ग्रीन जो ग्रीन कलर आहे मित्रांनो, बघा आता झाड बघा पूर्ण ग्रीन होणार मित्रांनो. इथं बघू शकता आहे का नाही, झाले का नाही बघा कसे वाटतं, एकदम झका दिसते का नाही. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं करून घेऊ शकता मित्रांनो कलर गेटिंग. आणि नंतर मित्रांनो जे समोरचे ऑप्शन बघा, स्काय ब्ल्यू कलर, जांभळा कलर, हे पूर्ण लाईन इथं फुल करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो याला ओके करून घ्यायचे. बघा डबल फिल्टरच्या ऑप्शनवरती जायचे मित्रांनो. गेल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं, थोडं स्क्रॉल करून घ्यायचं. बघा इथं शोवरती आपलं शॉर्टवरती जायचे. शॉर्टरला थोडंसं बघा, शॉर्टरला थोडंसं मायनस किंवा प्लस करून घ्यायचं. हे बघा इथं थोडंसं प्लस करून घ्यायचं मित्रांनो, थोडंसं इथं आपण याला ना +5 वरती करून ठेवू. आणि इकडे बघा इथं हायलाईट आहे बघा, हायलाईटवरती काय करायचं, हायलाईटला जास्त काही छेडछाड करायची नाही. याला आपण थोडं मायनस करू, आपलं प्लस म्हणजे थोडंसं प्लस आपण 4 करून ठेवू. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ बऱ्यापैकी इथं एडिट झाला आहे मित्रांनो. बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच 4K क्वालिटीमध्ये एकदम क्वालिटीमध्ये दिसतोय मित्रांनो व्हिडिओ, दिसतोय का नाही. याला बघा आधी इथं मित्रांनो बघा वेगनेटेड त्याला काय करायचं आहे, इथं थोडंसं आहे ना मित्रांनो, याला ना असं करून घ्यायचं आहे. कारण नाही मित्रांनो याला 50वर ठेवायचं आहे किंवा 40वर ठेवायचं आहे. तुमचा जसा व्हिडिओ असेल त्या पद्धतीने तुम्ही तर ठेवू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघा एकदम प्रोफेशनल कलर रेटिंग दिसते का नाही मित्रांनो, बघू शकता. तुम्हाला उपरून दाखवतो व्हिडिओ. तर मित्रांनो बघा एकदम प्रोफेशनल व्हिडिओ आपला दिसतोय मित्रांनो. इथं बघू शकता एकदम कलर ग्रेडिंग झाले मित्रांनो आपल्या व्हिडिओचे. एकदम बघा एकदम खतरनाक व्हिडिओ दिसतोय मित्रांनो, दिसतोय का नाही प्रोफेशनल. तर मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने व्हिडिओ तर बनवू शकता मित्रांनो. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. काय करायचं बघा, इथं वरती जो निळा बांध दिसतो एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. एकदम हाय क्वालिटीमध्ये येऊन जाईल आणि एकदम 4K एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो दिसेल. तर मित्रांनो व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.